नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या चर्चा जशी महाराष्ट्रातल्या राजकारणाची सुरू असते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, सगळ्याच राजकीय पक्षांच्या कामाला वेग आलेला आहे. तसं आणखीन एक लक्ष आपल्या सगळ्यांचं आहे ते म्हणजे बिहारच्या निवडणुकांवर. बिहारमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यासुद्धा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका या 2 टप्प्यामध्ये होणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक नोंद करायला पाहिजे की 2 टप्प्यामध्ये बिहारच्या निवडणुका होत आहेत. याच्यापूर्वी जर आपण बघितला इतिहास तर 3 ते 4 टप्प्यांमध्ये बिहारच्या निवडणुका व्हायच्या, पण यावेळेला 2 टप्प्यांमध्ये होत आहेत. मग 6 नोव्हेंबरला पहिला टप्पा आणि 11 नोव्हेंबरला दुसरा टप्पा आणि 14 नोव्हेंबरला काउंटिंग आहे, म्हणजे रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, तेजस्वी यादव यांची महाआघाडी जिंकणार, तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार का नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, NDA जिंकणार, ही सगळी उत्सुकता खूप ताणली गेलेली आहे. आणि त्यामुळे या व्हिडिओमधूनच आपण बघण्याचा हा प्रयत्न करणार आहोत की सध्या बिहारमध्ये काय मानसिकता आहे, आता नितीश कुमारांच्या समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, बिहारच्या माणसाला नेमकं काय पाहिजे, रोजगाराचे जे प्रश्न आहेत त्याकडे बिहारमधला जो तरुण आहे तो कशा नजरेने पाहतोय, हे सगळे मुद्दे आपण यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीमध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्टर ॲड झाला आहे, तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे तो सुद्धा निवडणूक लढवतोय. त्यामुळे ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग, रंगतदार आणि तेवढीच चुरशीची होणार आहे. तेव्हा सविस्तर आपण बघूयात नेमकं काय घडतंय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, माझे मुद्दे आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल आत्तापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. आणि अर्थात तुमच्या कमेंट्स या आम्हाला कायमच स्वागतार्ह आहेत, त्यामुळे कमेंटसुद्धा नक्की करा. तर मित्रांनो, मी जसं म्हटलं तसं बिहारच्या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होत आहेत. 6 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबरला रिझल्ट आहे. एकूण 243 जागांसाठी ही विधानसभेची निवडणूक होतीये. 122 हा जो आकडा आहे ती मॅजिक फिगर, म्हणजे जो कोणी पक्ष आहे त्याला 122 आकडे पार करावा लागणार आहे तरच त्याची सत्ता तिथे येणार आहे. आणि एकूण जर बघितलं आपण बिहारचा मतदार किती आहे, तर बिहारमध्ये साधारणतः 7.43 कोटी असा एवढा मतदार संख्या बिहारमध्ये आहे. आता बिहारमध्ये जी लढत आहे ती प्रमुख लढत जी आहे ती 2 बलाढ्य आघाड्यांमध्ये आहे. आघाडी म्हणजे एक महाआघाडी आहे आणि एक NDA म्हणजे आत्ता जे सत्ताधारी नरेंद्र मोदी किंवा भाजपचा जो पक्ष आहे त्यांची जी NDA आहे आणि त्या NDA मधले जे घटक पक्ष आहेत तो NDA, आणि इकडे महाआघाडी जी काँग्रेस आणि RJD बरोबर त्यांचे जे काही घटक पक्ष आहेत ते आमने सामने या लढतीमध्ये असणार आहेत. आणि या दोघांमध्येच खऱ्या अर्थाने तुल्यबळ लढत ही होणार आहे. आता याचे 2 महत्त्वाचे चेहरे कोण, तर एक म्हणजे तेजस्वी यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव. आता सध्या तेजस्वी यादवांकडे एक ज्याला आपण म्हणतो ना तरुण नेतृत्व, अशा अर्थाने तेजस्वी यादवांकडे बघितलं जात आहे. आणि आत्ता बिहारचा जो तरुण आहे तो तेजस्वी यादवांच्या पाठीमागे प्रचंड मोठ्या संख्येने आहे असं बोललंही जात आहे. दुसरा चेहरा अर्थात नितीश कुमारांचा. आता नितीश कुमारांच्या बद्दल काही सांगण्याची गरज नाही, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. तब्बल 20 वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री राहिलेत आणि नितीश कुमारांची एक स्ट्रॅटेजी राहिली आहे. म्हणजे नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की नितीश कुमारांना बिहारमध्ये जनाधार मोठ्या प्रमाणावर आहे, ते निवडून येतात आणि मग कुठल्या तरी पक्षाबरोबर त्यांचं को-अलायन्स असतं, पण मुख्यमंत्री तेच होतात. आता तुम्ही बघा ना, म्हणजे नितीश कुमारांच्या बद्दल असं बोललं जातं की या माणसावर कसा काय विश्वास ठेवायचा. आता 2022 पर्यंत नितीश कुमार हे काँग्रेस बरोबर किंवा RJD बरोबर त्यांची अलायन्स होती. 2022च्या आधी त्यांनी भाजप बरोबर ते होते, मग त्यांनी भाजपला सोडलं, मग त्यांनी RJD बरोबर ते गेले. आणि गंमत म्हणजे अगदी त्यांनी ते आता काय इंडिया आघाडी जेव्हा फॉर्म केली तेव्हा इंडिया आघाडीमध्ये सगळ्या पक्षांना, विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम कोण करत असेल तर तो चेहरा होता तो म्हणजे नितीश कुमारांचा होता.
आणि त्यामुळे असं वाटलं, मग नितीश कुमार, शरद पवार असे सगळे चेहरे होते आणि त्यामुळे असं वाटलं की यावेळेला भाजपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये टफ दिली जाईल. परंतु अगदी ऐनवेळी 2024मध्ये नितीश कुमारांनी पलटी मारली आणि ते भाजपबरोबर पुन्हा एकदा भाजपबरोबर गेले आणि आता जी सत्ता आहे ती नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, भाजप त्यांच्या बरोबर आहे. आता एकूण पक्षीय बलाबल जरी आपण तिथे बघितलं तर आता बिहारमधली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये भाजप हा सगळ्यात जास्त मताधिक्य असणारा पक्ष आहे. म्हणजे भाजपचे एकूण 80 आमदार हे बिहारमध्ये आहेत. त्याच्या खालोखाल RJDचे आमदार आहेत, 77 आमदार आहेत. आता ज्या नितीश कुमारांबद्दल मी बोलतोय आणि जे नितीश कुमार गेले 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या JDU पक्षाकडला त्यांचे किती आमदार आहेत तर फक्त 45 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत. आता JDUच्या बाबतीमध्ये एक मुद्दा असा आहे की 20 वर्ष ते सत्तेत आहेत, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो बिहारमध्ये जातीचं राजकारण. बिहारमध्ये जातीय राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, जसं आपल्याला महाराष्ट्रामध्येही बघायला मिळतं. त्यामुळे आता या महाआघाडीमध्ये कोण कोण आहेत म्हणजे जसं RJD आहे, त्यांच्याबरोबरीनं काँग्रेस आहे, मग CPI म्हणजे कम्युनिस्ट वादी पक्ष आहेत, JMM आहेत, राष्ट्रीय LGP आहे, असे त्यांचे घटक पक्ष आहेत. इकडे NDA मधले जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये JDU आहे, भाजप आहे, LJP आहे आणि राष्ट्रीय लोकमोर्चा असे एकूण पक्ष आहेत आणि या पक्षांमध्ये आता ही लढत आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे प्रशांत किशोर. प्रशांत किशोरांबद्दल काही सांगायची गरज नाही. खरं तर ते राजकीय पक्षांचे स्ट्रॅटेजिस्ट राहिलेले आहेत. मग त्यांनी आपसाठी काम केलेलं आहे, काँग्रेससाठी काम केलेलं आहे आणि त्यांना निवडूनही आणलेलं आहे. म्हणजे एकूण रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोरांकडे बघितलं जातं. मधल्या काळामध्ये त्यांचं आणि नितीश कुमारांचं प्रचंड सख्य होतं, दोघंही एकमेकांच्या बरोबर होते. पण काही कारणांनी ते बिघडलं समीकरण आणि मग प्रशांत किशोर बाहेर पडले. त्यांनी स्वतःचा एक पक्ष काढला आणि आता असं वाटलं होतं की प्रशांत किशोर स्वतः देखील रिंगणामध्ये उतरतील, पण ते निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरत नाही आहेत, पण त्यांच्या पक्षातर्फे ते आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे ही रंगत जी म्हणजे 2 महाआघाडी आणि NDA यांच्यामधली होणारी लढत आता तिरंगी होती की काय अशी स्थिती आता बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर की ही तिरंगी लढत होती आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत आणि तब्बल 20 वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पण आता नितीश कुमारांच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत. एक तर मुळामध्ये नितीश कुमारांचं वय झालेलं आहे, त्यातून नितीश कुमारांना कधीकधी म्हणजे आठवत नाही अशाही गोष्टी आपण बघितलेल्या सुद्धा आहेत. म्हणजे भाषणामध्ये ते सुरुवातीला काही संदर्भ देतात आणि त्याच्यानंतर त्या संदर्भावरनं त्यांची गाडी वेगळ्याच ठिकाणी वळते. म्हणजे वयोमानानुसार जो काही एक भाग येतो तो त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे JDUमध्ये आता JDUचा उत्तराधिकारी कोण हा देखील एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच्यावरनं सुद्धा वाद आहेत. आणि म्हणजे हे मी मुद्दामून का सांगतोय, कारण निवडणुकीच्या पूर्वी याही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. तसंच मी जसं म्हणालो प्रशांत किशोर यांची एक एंट्री आहे आणि आता सगळ्यात आणखीन एक ट्विस्ट म्हणजे काय आहे तर लालू प्रसाद यादव यांचे जसे तेजस्वी यादव चिरंजीव आहेत तसंच लालू प्रसाद यादव यांचे जे मोठे चिरंजीव आहेत तेजप्रताप यादव, तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी तेजप्रताप यादव यांना लालू प्रसाद यादव यांची हकालपट्टी केली. काहीतरी FB पोस्ट आली आणि त्या पोस्टवरनं लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांची हकालपट्टी आपल्या पक्षातनं केली. आता तेजप्रतापांनी स्वतःचा पक्ष काढलेला आहे आणि आता तो सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतोय. त्यामुळे तो देखील एक इंटरेस्टिंग पॉईंट आपल्याला बिहारच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या या निवडणुकीमध्ये सध्या जे मुद्दे गाजत आहेत ते कोणते आहेत तर तुम्हाला माहिती आहे राहुल गांधींनी मतचोरीच्या प्रकरणावरनं एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी लाईव्हली पडद्यावर की भाजप किंवा NDA कशा पद्धतीने देशामध्ये मतचोरी करते आहे याचे पुराव्यासहित सगळे दाखले राहुल गांधींनी पडद्यावर देशाला दाखवलेले. म्हणजे तुम्हाला कुठेही शंका घ्यायला जागा ठेवलेली नाही. याचे सगळे संदर्भ त्यांनी निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर सुद्धा केलेले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याच्यावर फक्त 2 ओळीचं उत्तर दिलेलं आहे की आम्हाला याच्यामध्ये तथ्य वाटत नाही, अशा पद्धतीचा घोळ नाही आहे. अर्थात याच्यातनं काही राहुल गांधींचंही समाधान झालंय किंवा देशाचं समाधान झालंय किंवा विरोधी पक्षांचं समाधान झालंय असं निश्चित नाही. पण मतचोरीचा मुद्दा हा आत्ता बिहारच्या निवडणुकीमध्ये अग्रस्थानी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम हा निवडणुकीवर मोठ्या प्रमाणामध्ये होईल हे देखील अगदी निश्चित आहे. दुसरं, तेजस्वी यादव सध्या मी जसं म्हणलं की तरुणांचा एक तरुण नेतृत्व म्हणून तेजस्वी यादवांकडे बघितलं जात आहे. आणि तेजस्वी यादव यांनी मत अधिकार यात्रा काढली, ज्याला भरपूर मोठा रिस्पॉन्स हा बिहारमध्ये मिळालेला आहे. आणि त्यामुळे जे नवीन मतदार आहेत त्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि त्यामुळेच सध्या तेजस्वी यादव यांच्या बाबतीमध्ये एक, ज्याला आपण म्हणतो ना की एक आशादायी चित्र हे बिहारमध्ये निर्माण झालं आहे. याला दुसरं कारण आहे, नितीश कुमार यांनी रोजगाराच्या बाबतीमध्ये जेवढं बिहारमध्ये काम व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये नितीश कुमारांच्या मुख्यमंत्री काळामध्ये ते झालेलं दिसत नाही आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. आणि तोच मुद्दा तेजस्वी यादव यांनी उठवलेला आहे. तेजस्वी यादव यांनी एक सुंदर त्याच्यामध्ये त्यांच्या पोस्टवर एक कोट केलेली आहे. तेजस्वी यादव म्हणतात की 20 वर्ष एकाच जमिनीमध्ये एकच बी पेरली तर ती जमीनही उद्ध्वस्त होते आणि पिकाचीही नासाडी होते. त्याप्रमाणे 20 वर्ष जर एकच मुख्यमंत्री राहिला तर त्या आज बिहारच्या 2 पिढ्या कशा उद्ध्वस्त झालेल्या आहेत या 20 वर्षाच्या काळात, हे तेजस्वी यादव सांगू पाहतायत. त्यामुळे तेजस्वी यादवांच्या या प्रखर सगळ्या प्रचाराला आज बिहारमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय. त्यातून नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये असणारी अँटी इन्कम्बन्सी ही असणारच आहे, कारण 20 वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून काम करता आहेत, हा त्यातला एक भाग आहे. एक जातीय समीकरणांचा भाग आहे. आता प्रशांत किशोर म्हणतात की आम्ही सेक्युलर पद्धतीनं निवडणूक लढवणार आहोत. असं जरी कितीही म्हटलं तरी आपल्या देशातनं जात ही कधी जात नाही. जातीचा मुद्दा हा कायमच प्रखर असतो आणि त्याप्रमाणे तो बिहारमध्ये सुद्धा आहे. आता मी जसं म्हणलं तसं नितीश कुमारांची कायम वेळोवेळी बदलती भूमिका हा देखील त्यांना एक फटका यामध्ये बसू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 2016 ते 2024 यामध्ये बिहारच्या विकासाचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. त्यामुळे आज जरी तुम्ही कितीही सांगायला गेलात की आम्ही विकासाची गंगा इथे आणू पाहतोय, तर आता लोक त्याला भुलतील का? तर ती भुलणार नाही, कारण विकासाचा वेग तिथं मंदावलेला आहे. अनेक प्रश्न तिथे पाण्यापासूनचे प्रलंबित राहिलेले आहेत की ज्यावर ठोस कुठलीही उपाययोजना झालेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज NDAकडनं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते आहे, पण मुख्यमंत्री नितीश कुमारांनाच केलं जाईल का? कारण ते भाजप आहे. त्यामुळे एक या वेळेला त्या बाबतीमध्येही खूप साशंकता आहे, ज्याचा परिणाम देखील होऊ शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नरेंद्र मोदी आता प्रचारामध्ये सगळेच उतरणार आहेत. तिकडे आता सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सगळ्यांनी आता प्रचाराची रणनीती ठरवली आहे. तसं मोदी सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत. मोदींना प्रचारामध्ये काय सांगावं लागलं माहिती आहे की चीनमध्ये, तुम्हाला माहिती आहे आता गेल्या काही 2-3 दिवसामध्ये आपण काही न्यूज ऐकतोय की पंतप्रधानांच्या हत्येचा कट हा रचला गेला होता. तो रशियाच्या एकूण संरक्षण विभागानं तो उधाळून लावला. व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदींना आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि तो सगळा भाग की तो कट शेवटी उधळला गेला. आणि हे सगळं चीनमध्ये घडत होतं, पण हे घडवलं जात होतं हे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत. तर तो किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिहारच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सांगावा लागला. म्हणजे तिथं ते काय म्हणाले की मी चीनवरनं परत आलोय. तर लोकांनी टाळ्या वाजवल्या. मग लोकांनी टाळ्या वाजवल्यावर पंतप्रधान म्हणले, मी चीनला गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय का मी चीनवरनं परत आलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय? असं म्हणून त्यांनी हा सगळा किस्सा जो आहे तो त्या याच्यामध्ये सांगितला. कारण आता भाजपला सुद्धा माहिती आहे की बिहारमध्ये
आपल्या विरोधी वातावरण आहे. त्यामुळे ही एक भावनिक साध ही त्यातनं घातली गेलेली आहे. आणि अर्थातच आता बिहारच्या निवडणुकीचे परिणाम हे महाराष्ट्रावरही होत आहेत आणि म्हणूनच काँग्रेस राज ठाकरेंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते आहे. आता ते किती दिवस, तर 14 नोव्हेंबरला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काय भूमिका घेणार आहे. पण आत्ता तरी काँग्रेसनं ठाकरे बंधूंपासून लांब राहणंच पसंत केलेलं आहे. थोडक्यात बिहारच्या निवडणुकीचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटल्याशिवाय राहत नाहीत. पण बिहारच्या एकूणच निवडणुकीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. त्याचे अपडेट्ससुद्धा आपण घेत जाऊ. 14 नोव्हेंबरला रिझल्ट आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे त्याच्याही बाबतीमध्ये आपण वेळोवेळी नेमकं काय घडतंय आणि पारडं कुठे झुकतंय या बाबतीतही आपण काही व्हिडिओ नक्की करू. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा. धन्यवाद.